भारत रशिया संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी आज मोठी घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या 1.5 तास चाललेल्या निर्णायक बैठकीनंतर 2030 पर्यंत दोन्ही देशांमधील व्यापार 100 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले. सध्या हा व्यापार 64 अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे आणि आता तो 100 अब्ज डॉलर्सच्या पातळीवर नेण्यासाठी मुक्त व्यापाराला मोठी गती देण्यात येणार. जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी हर्ष आणि आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात व्लादिमीर पुतिन यांचे भव्य आणि राजेशाही स्वागत करण्यात आले. त्यानंतर हैदराबाद हाऊस येथे दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चेला सुरुवात झाली. ऊर्जा, संरक्षण, सागरी सहकार्य, अणुऊर्जा, आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान, अवकाश क्षेत्र आणि नागरी प्रकल्प अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. अनेक महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या देखील झाल्या. यासोबतच रशियन नागरिकांच्या 30 दिवसांचा व्हिसा सवलतीसाठीही मार्ग मोकळा झालाय. तसेच पर्यटन आणि व्यवसाय वाढवण्याचा मार्ग खुला होणार आहे. व्यापाराचा मोठा भाग राष्ट्रीय चलनांमध्ये करण्यासाठी दोन्ही देश सहमत झाले. म्हणजे डॉलरवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तेल, कोळसा, खत, औषध निर्मिती, संरक्षण उपकरणे आणि कृषी उत्पादनांच्या देवाणघेवाणीमध्ये मोठा वेग येणार आहे. पुतिन यांनी स्पष्ट केले की भारतातून आयात वाढवणार, खास भर देणार, तसेच ज्यामुळे भारतीय निर्यातदारांसाठी मोठ्या संधी निर्माण होणार. युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा शांततेची भूमिका मांडली. तसेच ते यावर म्हणाले, भारत युद्धाच्या बाजूने नाही, भारत शांततेच्या बाजूने आहे. जगाला युद्ध नव्हे तर शांतता हवे आणि कायमस्वरूपी समाधान मिळवण्यासाठी भारत तयार आहे. तसेच युक्रेन संघर्षावर भारताची मध्यस्थी आणि कूटनीती भूमिका जगभरात लक्ष वेधून घेते. अनेक देशात राजदूतांनी या भेटीचे स्वागत करत सकारात्मक अपेक्षा व्यक्त केले. पुतिन यांनीही आंतरराष्ट्रीय शांततेसाठी भारताचा दृष्टिकोन आणि नेतृत्व कौतुकास्पद असल्याचे सांगितले. दहशतवाद विरोधातील लढाईत भारत आणि रशिया खांद्याला खांदा लावून लढत राहतील असा एकमताने संदेश देण्यात आला. दहशतवाद हा मानवतेवरचा सर्वात मोठा हल्ला आहे आणि जागतिक पातळीवर एकजूट ही त्याविरुद्धची प्रभावी ढाल आहे, असे दोन्ही नेत्यांचे मत होते. तसेच चर्चेनंतर पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना खास भारतीय भेटवस्तू दिल्या. आसामचा प्रीमियम काळा चहा, काश्मीरी केसर, हस्तकलेने तयार केलेले चांदीचा घोडा आणि मुर्शिदाबादच्या कलाकारांनी बनवलेला खास टी सेट. भारतीय संस्कृतीत आणि मैत्रीचे प्रतीक असलेली ही भेट पाहणाऱ्यांना भावणारी ठरली. दुसरीकडे राष्ट्रपती भवनातील सस्नेह भोजनाच्या निमंत्रणावरून राजकीय वर्तुळात नवे वादळ उठले. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना आमंत्रण देण्यात आलं नाही. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांना विशेष अतिथी म्हणून बोलवण्यात आले. यावरून काँग्रेसमध्ये नाराजी वाढल्याचं चर्चेला उधाण आलंय. सरकारकडून सांगण्यात आलं की राष्ट्रमुखांच्या कार्यक्रमातील अतिथी यादी प्रोटोकॉलनुसार ठरवली जाते. एकंदरीत पाहता मोदी पुतिन भेटीचे भारत रशिया संबंधांना नवी दिशा आणि नव्या संधीचा मार्ग खुला केलाय. व्यापार, ऊर्जा सुरक्षा, संरक्षण, अवकाश विज्ञान आणि सामरिक सहकार्य या सर्व क्षेत्रांमध्ये पुढील दशक अधिक मजबूत भागीदारीचे ठरत आहे, असा संकेत दोन्ही देशांनी दिलाय. आता सर्वांचे लक्ष असेल येत्या 5 वर्षात 100 अब्ज डॉलर्सच्या व्यापाराचे लक्ष दोन्ही देश साध्य करतात आणि युक्रेन संकटावर शांततेचा मार्ग भारत उघडू शकतो का, या विषयावर तुमचे मत काय, कमेंटमध्ये नक्की लिहा. देश विदेशातील महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.